काय चूक केली आपण? नाक घासत तिने येऊन माफी मागायला हवी. चूक तिने केली. हो, पळून जाऊन लग्न केलंय तिने. नव्हतं कबूल आपल्या कोणाला. ती नाही तर तूच ना. हे किती जरी खरं असतं नाही तरी नात्याची भीक मागायला मी तिच्या दरवाजाला जाणार नाही. चुकीची माफी मागायला फार मोठं धाडस लागतं. ते धाडस नाही तुमच्या पिढीकडे. आणि आज तर मी तुला तू न केलेल्या चुकीची माफी मागायला सांगते. आई पुढे दिसत नाही. मी राखी बांधेन ती फक्त माझ्या भावाला. बहीण आपल्या जीवनातली सगळ्यात पहिली मैत्रीण. बहीण आपल्या जीवनातली सगळ्यात पहिली शत्रू. अशी शत्रू की जिच्या वाचून तुम्ही नाही जगू शकणार. आई गेल्यानंतर आईची पोकळी भरून काढू पाहणारी, आईची माया प्रेम देणारी आणि भांडून घेणारी सुद्धा. तसे पाहिलं तर तुमच्या दृष्टीवरून वाद नाहीच. भाऊ बहिणीच्या दृष्टीवरून भांडणं असतं. मग हे वितुष्ट. तुम्ही कितीही काहीही म्हणा, मी तिच्या दरवाजात जाणार नाही म्हणजे नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेष येईल.